नमस्कार मित्रांनो, मी उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून. मित्रांनो, मुंबई ही आगरी कोळ्यांची आहे हे मी ठणकावून सांगतो. इथे मच्छीचा माशांचा वास येणार तुम्हाला कोण सांगतो वास घ्यायला? माझे मित्र गुजराती, कच्छी, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, भैया, सिंधी, पंजाबी आहेत. त्यांना मी एकच सांगतो, मी मच्छी खातो, मी चिकन खातो, मी बोकडाचं मटण देखील खातो आणि खेकडा देखील खातो. मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास येतो त्यांनी मुंबईत राहावं, पण वास घेऊ नये. महापौरकडून असं ऐकण्यात आलं आहे की मासे हे न कापता तसेच विकावे. मासे कोळीकडून आम्ही घेतो तर त्या मासे कापून मस्त साफ करून देतात, आम्हाला देतात. तर यात तुम्हाला कुठून वास येतोय? आला तर रुमाल धरून जा की पुढे. दुकानात चिकन मटण हे तर विकलं जाणारच, नाक मुरडायची नाही तर बिअर बारमध्ये लपून तुम्ही लोक चिकन तंदुरी लॉलीपॉप कोण खातात ते बोलून लपून असं असेल ना, तर त्यावेळेस बारची लाईट आम्ही चालू करून व्हिडिओ काढू आणि पाठवतो तुम्हाला. आता बघा, जुहूचं सेंटर हॉटेल ते घेतलंय कोणी? तर लोढा जैन गुजराती. त्याला तेवढं माहिती आहे की हे 5 स्टार हॉटेल आहे, इथे फिश, मच्छी, मग त्याच्यानंतर बोकड्याचं मटण, चिकन, खेकडे, बियर, मग त्याच्यानंतर ब्लॅक लेबल, ब्लू लेबल, ब्लॅक लेबल, रेड लेबल, सगळे ते लोक खाऊन गेलेत आणि परदेशी लोक इथे येऊन गेलेत आणि त्या ठिकाणी ह्याने जागा घेतली. आता गुजराती लोक, तुम्ही विचार करा की इथे हे खाल्लेलं आहे पूर्वी. आता तुम्ही तिथे फ्लॅट घेणार आहात आणि एक लक्षात ठेवा, त्याच्या आजूबाजूला खूप 5 स्टार हॉटेल आहेत आणि एक त्याच्या शेजारी महेश लंच होम, जे मुंबईचं एक प्रसिद्ध फिश, माशांसाठी एवढा मोठा पापलेट आणि एवढा मोठा खेकडा असतो तिकडे, तर शेजारीच आहे. त्याला धक्का नाही लागला पाहिजे, विचार करा. उगीच गलका आवाज करायचा नाही, समजलं? सरकारी मंडईमध्ये फिश, माशा विकल्या जाणार, चिकन विकलं जाणार, बोकडाचं मटण विकलं जाणार. पूर्वी जिओ रिलायन्स होतं ना ते गुजराती अंबानीचं, तर तिथे तर चिकन मटण विकलं जायचं. मी स्वतः सांताक्रूजला खाल्लं. मग त्यांच्यातलं कोणीतरी सांगितलं असेल, अरे बाबा रे अंबानी, आता नको विकू. म्हणजे काय म्हणतात ना, सौ चुहे खा के बिल्ली चली, त्याप्रमाणे आता विकत नाही. तर आम्हाला काय खायचं काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि बाकी गटारी जेव्हा असते त्यावेळी कोळीकडे मटण चिकनच्या दुकानात बघतं ना, 2-2, 3-3 तास लोक लाईन लावून आपला हक्काप्रमाणे घेऊन जातात. तर आमचा हक्क कोणी हिरवण्याचा प्रयत्न करू नये. आणि हे मुंबई आहेत, कोळी लोक आहेत, त्यांची मुंबई आहे, पहिला त्यांना सलाम करतो. इज्जत करायची जशी आम्ही करतो तशी. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम मुंबईवरून.